शनिवार आणि आम्ही सकाळी सकाळी निघालो आज पिकनिकला. मित्राची नवीन गाडी घेतली आहे, ती गाडी घेऊन आम्ही आज चाललो आहे लोणावळ्याला. लोणावळ्याची आमची आज पिकनिक सुरू केले. कपल मिळणार आहे, भेटणार आहे आम्हाला इकडे बेलापूरला. तर आता बेलापूरला मग त्यांना घेऊन आम्ही पुढे लोणावळ्याला चाललो आहे. नवीन नवीन ॲडव्हेंचरस स्पॉट्स आहेत, ते बघूया आता पुढे पुढे तुम्हाला दाखवतो. विथ माय फ्रेंड्स सुशील, निकिता, दिवेश पाटील, आमचा आजचा रायडर पाटील. तर आपण आता चाललो आहे लोणावळ्याला. लोणावळ्याला जर तुम्हाला यायचं असेल तर हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, त्या हायवेने आपण लोणावळ्याला पोहोचणार. तर आज आम्ही चाललो आहोत एका अशा ठिकाणी जिथे वर्षातले ऑल द सीझन आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, हजबंड, वाईफ सगळ्यांसोबत जाऊ शकता. लोणावळ्याला आम्ही जिथे जाणार आहोत तिथे संध्याकाळी 4 वाजताचा चेक इन टाईम होता. सो सॅटर्डेचा पूर्ण दिवस आमच्याकडे फ्री होता. तर आम्ही ठरवलं जाता जाता लोणावळ्यातील आई एकविरा मावटीचं दर्शन घेऊन जाऊयात. मध्ये आम्ही नाश्ता करायला एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलेलो आणि सगळे आमचे 2 ग्रुप होते. आम्ही सगळेजणं एकत्र भेटलो. खूप दिवसांनी, ॲक्च्युली खूप महिन्यांनी आम्ही असं एकत्र भेटून कुठेतरी बाहेर चाललेलो. त्यामुळे आमच्या गप्पा काही संपतच नव्हत्या. एकमेकांची मस्ती करणे, टिंगल करणे असं करत करत आम्ही लोणावळ्याला मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो. पाटील नाच, हात वर कर दोन्ही. पायाने गाडी झालं, पायाने गाडी झालं. बघा बघा निकिता बघा, जीवाची मजा करते. सुशीलला सांग, सुशील मॉडेल वाटतं. दोन जरा. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो एकविराला पाणी दे मला. तर आम्ही आलो आज एकविरा आईच्या मंदिराजवळ. खाली पायथ्याशी आता जस्ट पोचलो होता आम्ही वरती चढण्याचा प्रवास सुरू करतोय. पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतल्या, सोबत ऊन आहे, गॉगल पण घेतलाय. फॉलो. ओके. मंदिराच्या पायथ्याशी दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. गप्पा गोष्टी करत करत डोंगर चढून आम्ही शेवटी आई एकविरेजवळ येऊन पोचलो. आणि शनिवार असल्यामुळे इथे बरीच मोठी लाईन लागलेली, बरीच गर्दी होती. छोट्या छोट्या पालख्या घेऊन लोक आलेले. अर्ध्या पाऊण तासातच आम्हाला देवीचं छान दर्शन झालं. जर तुम्ही एकविरेला फर्स्ट टाईम येत असाल तर तुम्ही इथे तिकीट घेऊन 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तिकीट घेऊन बाजूलाच कार्ला लेणी आहेत, ॲन्शियंट लेणी आहेत, ती तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आतमध्ये जाऊन खूपच मस्त आहेत बघायला. आणि मग इथून पुढे आम्ही निघालो आमच्या फायनल डेस्टिनेशनला. आता तुम्ही पुढे बघालच ते काय आहे. आम्ही आलो आहे लोणावळ्याला पावना कॅम्पेक्स इथे लेक साईड कॅम्पिंगसाठी. तसं तुम्ही बघू शकता इथे कॅम्पिंगसोबतच बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या आपण आता पुढे बघणारच आहोत. आधी आपण इथला व्ह्यू बघूया. आणि टेंट्स वगैरे आहे, तिथे 1 नाईट स्टे असणार आहे. तर आता तुम्ही पुढे बघालच हे आजूबाजूला जे टेंट्स आहेत. आम्ही आधीच रजिस्ट्रेशन करून आलो आहे आणि आल्याला आम्हाला इथे नाश्ता मिळाला, गरम भजी आणि चहा. नाश्ता करून झाल्यावर आमचा चेक इन करून घेतला. त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. मग आम्हाला इथे लेकच्या बाजूला टेंट्स अलाउड करण्यात आले. आम्ही संध्याकाळचा सनसेट खूप एन्जॉय केला. इथे खूप शांतता होती, खूप पीस होतं, वातावरण इतकं पॉझिटिव्हिटीने भरलेलं होतं. तुम्ही त्या आल्यावर तुम्ही बघालच. तर आता आपण पुढे बघणार. हा आहे मेन एंट्रन्स. इथे रात्री ह्या ज्या लाईट्स लागतात त्याच्यामुळे वातावरण खूपच असं मस्त होऊन जातं. त्यानंतर आम्ही इथे इंडोर गेम्स एक्सप्लोअर केले. इथे कॅरम होतं, आर्चरी होतं खेळायला, बॅडमिंटन होतं. आम्ही एक एक करून सगळ्या फ्रेंड्सने एकमेकांसोबत हे गेम्स खूप एन्जॉय केले. आणि मग ॲक्च्युली बाजूलाच आमचं बार्बीक्यू चालू होतं, बार्बीक्यू स्नॅक्स. तर ॲक्च्युली व्हेजवाल्यांसाठी व्हेज पनीर बार्बीक्यू दिलेलं त्यांनी आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन बार्बीक्यूज दिलेलं. बघा आता इथे ते बनवत आहेत बार्बीक्यू. आणि ॲक्च्युली इथे खूप थंडी होती तर मी त्यांच्या बाजूलाच जाऊन उभी राहिलेली आणि मी शूट पण करून घेतलं.
मग आम्ही खेळत होतो बॅडमिंटन. खेळून झाल्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज काढले. इथे डीम लाईट्समध्ये खूपच छान छान फोटोज येत होते. थोडीफार मस्ती केली, गप्पा मारल्या. परत आम्ही बसून गेम्स खेळलो. एका कपलची ॲनिव्हर्सरी होती तर त्यांच्यासाठी आम्ही क्विज ठेवलेला. आता मी यांना थोडे प्रश्न विचारणार आहे. त्या दोघांनी तुम्ही एकमेकांसाठी उत्तर द्यायची. ओके. सो तुमच्यासाठी प्रश्न आहे, जर निकिता किचन मधलं वस्तू किचनमधली वस्तू तर ह्या कुठलं नाव द्याल ह्यांना? त्यांचं गुण बघून सांगायचं का कुठलं नाव देणार? स्वीट चिली नाही, भांडी पाहिजे. अरे डिश नाही खायची नाही तुला, लगेच तुला भूक लागली वाटतं. तवा झाला, परात झाली, वाटी झालं, वाटतं चांगलं आहे. ते काय बोलतात त्याला, कुटायचं असतं ते. मी बोलू काय? नाही मी नाही बोलणार, माझा मित्र आहे तो. अरे बोल ना ते लवकर. तुझ्यासाठी झालं रे, ते वहिनींसाठी काय? तेच वहिनीलाच सांगितलं. आणि तुम्ही सांगा, तुम्ही यांना फर्स्ट टाइम बघितलं जेव्हा, तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे काय वाटलं? म्हणजे कधी वाटलं असं की ह्या तुमच्या लाईफ पार्टनर होऊ शकतात? काय बघितलं असं काय त्यांच्यामध्ये गुण आहे, असं काय असं आवडलं बघून? स्वभावात असो, वागण्यात असो. म्हणजे मोस्ट ऑफ तिचा स्वभाव जास्त आवडतो. काय पण स्वभावातला एक काहीतरी गुण म्हणजे सांग. केअरिंगनेस चांगला दिला. ओके ओके. केअरिंगनेस, माय गुडनेस. आज मला एक नवीन इंग्लिश शब्द शिकवला. सगळ्या पोरांचं उत्तर हेच असतं, माझं पण हेच असतं खरं बोललेलं. कारण की आपण तेच बघतो. माझं हे नाही. माहित नाही, आता सगळे पोरं हेच गुण बघतात. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. तुमचं म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही यांना जे काही बघितलं, लग्न झाल्यावर थोड्या दिवसांनी तुम्हाला अशी कुठली गोष्ट अशी वाटली, अरे ये तो पहिले पता ही नाही था, असं अशी कुठली तरी एक गोष्ट? बा रुस्तम व्हायला काहीतरी. काहीच नाही. ओ माय गॉड. वेशी दरिंदा. ठीक आहे, चालेल. तुम्हाला जर ह्यांना एक गाणं डेडिकेट करायचं असेल, गाणं बोलणार ना नाही बोलायचं, बोलून दाखवायचं. एक लाईन पण म्हणजे असं ते नाही नाही, आता बोलावं लागेल. आता ते आठवतच नाही ऑन रेकॉर्ड लाईव्ह चालू आहे. ठीक आहे. दुसरं एखादं दुसरं जे कोणतं? हा, सेकंड वाला, सेकंड नंबर आहे. हा ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. कुठला कुठला थांबा बोलताय? ते वाला. हा, आवाज नाही आला परत. तेवढंच. परत काय काय बोल. पहली मोहब्बत, पहली मोहब्बत. आणि अगोदरच्या होत्या त्या सगळ्या ठीक आहे, झालं. कोणा जर यांना कधी सुशीलला कधी पोलीस अटक झाली तर त्याचं रिझन काय असेल? माझ्या पप्पाला बोट कोणी दाखवला, माझ्या बापाला बोट कसा दाखवला, तेव्हाला मॅटर असेल. ओ माय गॉड. फॅमिली मॅन मनोज वाजपेयी. ओके ओके. मग इकडे त्यांनी ॲक्च्युली स्पीकरची अरेंजमेंट केलेली. मग आम्ही केलं डान्स सगळ्यांनी. बघा ऐश्वर्या राय यार. झाल्यावर केक कटिंग करून ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. प्रमुख पाहुणे पंकज पवार यांनी 2 शब्द सांगावे असं आमची नम्र विनंती. आज या ठिकाणी डिनर करून झाल्यावर इथे मस्त बॉन फायर केलेला आणि थंडीमध्ये खूपच मस्त वाटलं. इथे बसून आम्ही एन्जॉय केला तो. मग त्यानंतर आम्ही गेलो झोपायला. सकाळी उठल्या उठल्या हा व्ह्यू होता सकाळी टेंटमधून. आणि मग त्यानंतर आम्ही निघण्याची तयारी केली. आणि त्यानंतर ॲक्च्युली सगळेच जण आमच्या टेंटमध्ये आले आणि डिस्कस करत होते रात्री कोणाला किती थंडी वाजली. खूप थंडी पडलेली रात्री बाहेर, पण टेंटमध्ये जाणवली नाही. नमस्कार. तर आता मी ठरवले मी पण या ब्लॉगमध्ये यायचं, कारण यांना बोलायला सांगितलं हे खूपच सिरियस होऊन बोलत आहेत. सो जसं की याने तुम्हाला सांगितलं, आम्ही 1 नाईट स्टेसाठी आलेलो लोणावळामध्ये पावना कॅम्पेक्स या कॅम्प साईटला आलेलो. आणि इथली अरेंजमेंट खूपच मस्त होती. रात्री कॅम्पफायर होतं, खूप सारे गेम्स आहे तिकडे खेळायला. प्लस आम्ही आमच्या एक कपल फ्रेंडचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आणि त्यानंतर इथे बॉन फायर नाही काय बोलतात त्याला,
ते जे पनीरचं होतं ते काय म्हणतात त्याला, बार्बिक्यू होतं. व्हेजसाठी व्हेज, व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज होतं. आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता, इकडे आहे लेक. सो खूप मोठा लेक आहे ॲक्च्युली हा. आणि इकडे बोटिंग आणि आम्हाला त्यांनी कायाकिंग फ्री दिलं होतं. सो आम्ही ते पण केलं, पण त्याचं आम्ही रेकॉर्डिंग नाही केलं कारण आम्ही पाण्यात जाताना मोबाईल घेऊन गेलो नव्हतो. आणि 11 वाजता चेकआउट होतं आणि त्याच्या आधी नाश्ता असतो, पोहे चहा वगैरे. आणि खूप डिसेंट नाश्ता, खूप डिसेंट जेवण होतं आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता. सो जर तुम्ही पण लाईक फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जर 1 नाईट स्टेसाठी कुठे प्लॅन करत असाल तर स्टार्ट टू एंड पूर्ण प्लॅन म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेनच की आम्ही कसे आलो, मुंबईवरून किती वाजता निघालो. ॲक्च्युली आम्ही मुंबईवरून काल सकाळी निघालो होतो बाय कार. सो मी सजेस्ट करेन जर तुम्ही इकडे येणार असाल तर तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलनेच प्रेफर करा, कारण ही जागा खूप आतमध्ये आहे. कारण ती नेचरच्या इतकी जवळ आहे की ती तुम्हाला सिटीजवळ कुठे एक्सपिरियन्स करता येणारच नाही. इव्हन आम्हाला रात्री इकडे म्हणजे एवढ्या खूप सगळ्या चांदण्या दिसल्या ज्या तुम्ही सिटीमध्ये आजकाल आपल्याला बघायला मिळतच नाहीत. आणि जसं की मी सांगितलं की म्हणजे इथला स्टेज इतका भारी होता, म्हणजे आम्हाला आधी वाटलं की इथे खूप थंडी असेल. ऑब्व्हियसली खूप थंडी तर होतीच आणि आम्ही सगळी तयारी करून आलो जॅकेट्स विकेट्स घेऊन. बट टेंटच्या आतमध्ये जसं गेलो आम्हाला थंडी अजिबात लागली नाही. त्यांनी सगळी अरेंजमेंट केली होती, म्हणजे ब्लँकेट्स वगैरे, खाली जी गादी होती वगैरे खूप छान होती, खूप क्लीन होतं सगळं. सो आम्हाला हे सगळं पॅकेज 999 म्हणजे 1000मध्ये मिळालं पर पर्सन. त्याच्यामध्ये संध्याकाळचा नाश्ता होता ज्याच्यामध्ये आम्हाला भजी होती, गरमागरम भजी, कॉफी, चहा आल्या. त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं बार्बिक्यू स्टार्ट झालं. पनीरचं व्हेजमध्ये होतं आणि चिकनचं नॉनव्हेजमध्ये होतं. आणि डिनर होता, डिनर पण खूप डिसेंट होता, व्हेजवाल्यांसाठी व्हेज, नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज. आणि आता आम्ही सेकंड डेला नंतर आम्ही जसं सांगितलं आम्ही खूप मजा केली, डान्स केला, खूप साऱ्या गेम्स खेळलो. आणि मग रात्री बॉनफायर होता, बॉनफायरमध्ये खूप गप्पा झाल्या, खूप गेम्स खेळलो. आणि मग आम्ही टेंटमध्ये असंच म्हणजे खूप लेट झालं झोपायला आणि सकाळी ॲक्च्युली त्यामुळे आम्ही खूप लेट उठलो. बट इथला सकाळचा जो व्ह्यू आहे पूर्ण या लेकवर पूर्ण धुक्यांची चादर पसरलेली असते. अक्षरशः ह्या गवतांवर सगळा ओलसरपणा जाणवेल तुम्हाला, एवढं धुकं असतं सकाळी सकाळी, एवढी थंडी असते. सो आम्ही ॲक्च्युली ते मिस केलं. पण तुम्ही आता आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटला जातो आहे, जो तो पण म्हणजे थोडा ॲडव्हेंचरस आणि थोडा हिस्टॉरिकल स्पॉट आहे. लोणावळ्याजवळच आहे, कारण सेकंड डे तुम्हाला 11 नंतर पूर्ण फ्री असतो. सो आम्ही प्लॅन केला आहे की इथे आलोच आहे तर आपण तिकडे जाऊया थोडं. जाऊ दे, बाकीचं मी नेक्स्ट तेव्हा तिथे पोहोचू आम्ही तेव्हा बाकीची डिटेल्स देते. आम्ही इथे आलेलो तेव्हा आमच्यासोबत एक नवीन यूट्यूबर कपल आहे. सो आम्ही तुम्हाला आता त्यांना इंट्रोड्यूस करतो. हेच आहेत ते दोघं क्यूट कपल, सागर आणि वैभवी. आणि आमच्याकडे पण एक कपल आहे. हा, हे बघा, यांनी पण आता ब्लॉगिंग कपल आहे बट त्यांचा नवरा जो आहे तो लाजून तिकडे पळून गेलाय सध्या तरी. लाजळू झाड तुम्हाला माहितीच असेल कसं लाजतं तसं. सो यांचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे वैभू सागर ब्लॉग्स. राईट. तर तुम्ही त्यांचं लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स आहेत, त्यांना नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक्स करा, आम्हाला पण सरप्राईज करा. हा, आम्हाला पण सरप्राईज करा. चॅनल टू माय वेलकम. असं स्टार्ट करू. आणि अशीच खूप सारी मजा बघण्यासाठी फॉलो करा आणि कमेंट्स पण करा. झाले, व्हिडिओ संपले तुमच्या. येस. हॅलो. तर आम्ही जसं बोललेलो नेक्स्ट स्पॉट आमचा खूप ॲडव्हेंचरस असणार आहे. तो जरा जास्तच ॲडव्हेंचरस झाला आहे, कारण ॲक्च्युली आम्ही तिथे पोचलो पायथ्याला, पण तिकडे रस्ता एवढा खराब आहे की आमची गाडीच वरती गेली नाही. सो आम्ही ॲक्च्युली नेक्स्ट स्पॉट होता लोहगड. आम्ही लोहगड ट्रेकिंगला जाणार होतो, बट जसं मी सांगितलं आम्ही गाडीच वरती चढत नव्हती, तिला रस्ता खूप खराब होता. आमच्यासोबत जी दुसरी गाडी होती त्यांची गाडीसुद्धा खराब झाली. सो आम्ही तो स्पॉट कॅन्सल केला. बट तुम्ही जर इथे येणार असाल तर तुम्ही त्यासाठी तो एक ऑप्शन आहे की तुम्ही लोहगड ट्रेकिंग करू शकता. बट मी सजेस्ट करेन की तुम्ही सकाळी लवकर निघा, म्हणजे तुम्हाला तिकडे त्या रस्त्याला ट्रॅफिक भेटणार नाही. आणि सो आमचं तर कॅन्सल झालं आहे. सो आम्ही आता विचार केला आहे जाता जाता काही मॅप्रो गार्डन वगैरे असं काहीतरी छोटासा स्पॉट आम्ही कवर करून जाऊ. ॲक्च्युली आम्ही आंघोळ नाही केली आहे, नाहीतर आम्ही जाणार होतो गगनगिरी महाराज मठ बघायला आणि त्याच रस्त्यात महडचा गणपती पण लागतो. सो दोन्ही स्पॉट तुम्ही जाताना कवर करू शकता. तुम्हाला काही बोलायचं इकडे तिकडे बघताय, बोला ना काहीतरी. म्हणून तिकडे जायचं. सो मग आता आम्ही आलो आहे जेवायला. यांनी ऑलरेडी जेवण मागवलं आहे. काय आहे हॉटेलचं? आस्वाद हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो आणि खूप छान. सो आता इथून आम्ही जाऊ नेक्स्ट स्पॉटला दुसरं कोणाला तू आणि मग पुढचं आपण बघूयात मग काय होतं पुढे अजून. बाय बाय. नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो आहे आता मेट्रो गार्डनला. इकडे मागे तुम्हाला कुठं दिसत असतं. सो एंट्रन्स. आणि इथे मला एक खूप आवडलेली गोष्ट आहे, म्हणजे एकतर आम्ही उन्हाचं आलो आहे आणि त्यांनी असं वरतून वॉटर स्प्रेसाठी एक फॅसिलिटी ठेवली. तुम्हाला दिसतं आहे की नाही मला माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण खूप भारी वाटतं आहे, खूप थंड थंड वाटतं आहे.
आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत छोट्या छोट्या मुलांसोबत इकडे येणार असाल तर खूपच हॅपनिंग प्लेस आहे हे. तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी, जसं की ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चॉकलेट्स ठेवलेत खूप सारे. आणि अशाच प्रकारे खूप सारे ज्युसेसचे सेंटर आहेत. आता निकिता जाणार आहे नेक्स्ट चॉकलेटमध्ये उडी मारायला. ब्लूबेरी फ्लेवर आणि हा आहे कुठला? हा आहे ब्लूबेरी. हा आणि हा कुठला आहे? ऑरेंज आहे. हा ऑरेंज फ्लेवर आहे. ओके, हे सगळं फ्री टेस्टिंग आहे. सो हा आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. इकडे फ्री सॅम्पल टेस्टिंग आहे. आणि आता आपण विचारूया कसं आहे. मस्त आहे. ओके, तर आम्ही बघूया, बाय करू बहुतेक एक. तर तुम्ही बघा, हे एकटेच गेलेत चॉकलेट टेस्ट करायला, मला सांगितलं पण नाही आहे. आता बघा इकडे बघा लहान मुलासारखं एकदम हात पुढे करून. एक्सक्यूज मी, काय करताय तुम्ही? मी हे प्री सॅम्पलिंग चॉकलेट घेतलेलं आहे आणि आम्ही टेस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये डेट्स आहेत, खूप सारं चॉकलेट आहे, खूप मस्त आहे आणि फ्री आहे. हे आहेत चोरून खाणारे लोक. हे आहेत कॉफी कुकीज. बघूया टेस्ट करून. इथे लोक चिप्स टेस्ट करत आहेत. चॉकलेटचे 2 पॅकेट्स घेतलेत, त्याच्यावर हे एक चॉकलेट स्प्रेड फ्री मिळालं आहे. सो आणि हे यांना खूप आवडतं. सो तुम्हाला पण जर असंच काही चॉकलेट्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्की इकडे मॅप्रो गार्डनला व्हिजिट करा. खूपच मस्त टेस्ट आहे, क्वालिटी पण खूप मस्त आहे. अशा प्रकारे होता आमचा आजचा दिवस. आम्ही चाललो आहे आता घरी आणि बस बाय बाय. आणि या ब्लॉगला म्हणजे पहिल्यांदाच आम्ही व्लॉग टाईप शूट केला आहे. सो याला तुम्ही जरा जास्त लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. आमचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त 300 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर. बाय बाय. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे. या ट्रिपच्या डिटेल्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर आम्हाला कमेंट्स करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स टाकेनच. बाय बाय.